ओके, तर आपण आज सुरू करणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, तुमचा अल्जेब्रा बीजगणिताचा हा पहिला धडा. मागच्या वर्षी 9वीमध्ये आपण लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्सची थोडक्यात एक ओळख पाहिली होती, ज्याच्यामध्ये तुम्ही 2 मेथड शिकल्या होत्या. एक होती एलिमिनेशन मेथड आणि दुसरी होती तुमची सबस्टिट्यूशन मेथड. ओके, आता एलिमिनेशन मेथड काय आहे किंवा सबस्टिट्यूशन मेथड काय आहे हे आपण थोड्या वेळात एकदा रिव्हिजनमध्ये घेऊया. मग यावर्षी काय शिकायचं आहे, तर यावर्षी आपल्याला सॉल्विंग द लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स विथ ग्राफिकल मेथड, त्याच्यानंतर क्रॅमर्स रूल आहे, त्याच्यानंतर इक्वेशन दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्म इंटू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, आणि शेवटी आपण एक महत्त्वाचं पाहणार आहोत ते म्हणजे तुमचं आहे ॲप्लिकेशन्स. ॲप्लिकेशन हा शब्द ना तुम्हाला इथून पुढं भविष्यामध्ये, जरी यावर्षी नाही पण 11वी-12वीला खूप मजेदार राहणार आहे. 11वी-12वीला फिजिक्स म्हणलं की सगळेजण परेशान होते. तुम्ही नेहमी जर कोणी 11वी-12वीमध्ये विद्यार्थी असेल ना, त्यांच्या तोंडून ऐकत असाल, यार फिजिक्स समझता तो है लेकिन उसके ॲप्लिकेशन्स बहुत मुश्किल जाता है. ॲप्लिकेशन्स म्हणजे काय, तर बेसिकली या इक्वेशन्सचा उपयोग करून आपण सॉल्व करणार आहोत वर्ड प्रॉब्लेम्स. ह्या जे काही मेथड्स आपण शिकू त्या मेथड्सचा उपयोग आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी केणार आहोत. चला, तर मग आता नेमकं लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय, आपण याच्या बेसिक कन्सेप्टकडे येऊ की हे आहे कसं लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आता नेमकं आहे काय, व्हॉट, कशाला आपण म्हणू लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स. आपण आधी काही इक्वेशन्स पाहिली होती जी लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल होती आणि त्याच्यानंतर बनली टू. त्याची जर डेफिनेशन म्हणलं किंवा हे कशा असतात इक्वेशन्स, तर दीज आर टू और मोर डिफरंट इक्वेशन्स. हे दोन किंवा दोनपेक्षा वेगवेगळे इक्वेशन्स असू शकतात जे की कसे इन टू व्हेरिएबल्स. लाईक आपण नेहमी घेतो ते एक्स अँड वाय इन टू व्हेरिएबल्स, लाईक नेहमी घेतो ते एक्स अँड वाय. आणि हे जे असतात याचं कसं पुढे, तर टेकन टुगेदर टू फॉर्म a system of linear equation in two variables, and this system is known as a simultaneous equation. हे आपण मागच्या वर्षी पाहिलं होतं. आता या पूर्ण डेफिनेशनचा अर्थ काय, ही एक जी कॉम्प्लिकेटेड मी डेफिनेशन लिहिलेली आहे याचा अर्थ काय म्हणतात हे, की दीज आर टू ऑर मोर डिफरंट इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स लाईक एक्स अँड वाय टेकन टुगेदर टू फॉर्म अ सिस्टम ऑफ अ लिनियर इक्वेशन. आता फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी एक्झाम्पल्स पाहिले आहेत, जसं एक्स प्लस सपोज 2y इक्वल्स टू 5. दिस इज वन मोर इक्वेशन. अदर इक्वेशन इज लाईक 3x मायनस 7y इक्वल्स टू सपोज 2. दिस इज वन ऑफ अदर एक्झाम्पल ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता ही जी एक्झाम्पल्स आपण इथे वापरलेली आहेत किंवा लिहिलेली आहेत, या एक्झाम्पल्सला तुम्ही जर नीट पाहिलं तर याच्यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला जाणवतील. काय जाणवतील, की याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत. फॉर एक्झाम्पल ही एक्स ही एक टर्म आहे आणि 2y ही एक टर्म आहे. इथे 3x ही एक टर्म आहे आणि 7y मायनस 7y ही एक टर्म आहे. आणि या दोन्हीमध्ये 2 डिफरंट व्हेरिएबल्स आहेत. कोणते कोणते आहेत, एक आहे एक्स आणि दुसरा आहे वाय. ओके, आता या 2 व्हेरिएबल्सची जर आपण डिग्री पाहिली, त्यांची डिग्री किती येते, यांची डिग्री येते 1.
मग आता जर असं असेल तर मग मी एक याची डेफिनेशन ही या पद्धतीची बनवू का की an equation which contains two variables, जसं इथं वेगवेगळे होते ना x आणि y, which contains two variables and the degree of each term containing variable is 1 is called a linear equation. पण कोणतं इंटू बघा इथे आपण काय पाहिलं होतं की हे एक इक्वेशन आहे, हे एक इक्वेशन आहे, दोन्हीमध्ये एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल्स आहेत, याची डिग्री तुमची 1 आहे आणि याच्यावर आपण मग डेफिनेशन फॉर्म केली. काय फॉर्म केली की an equation which contains two variables and the degree of each term containing each term. Now this is x term, this is a term 2y, this is term 3x, this is 7y. Each term containing variable is having a degree, and what is the degree? The degree should be 1. Is called a linear equation. And how do we write? So we write this as ax plus by plus c is equals to 0. This is what? This is we called as the general form. याला आपण काय म्हणू? हा जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन आहे. आणि याच्यामध्ये मग काय क्लॉजेस बसतील? तर याच्यातला क्लॉज पहिला काय येतो? पहिला क्लॉज असा येतो की वेअर ए बी सी आर रियल नंबर्स. इथे काय आहेत? ए बी सी तुमचे काय आहेत? पहिले रियल नंबर्स आहेत. आणि एक महत्त्वाचा की जे याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल डिफाईन करतं, तो महत्त्वाचा म्हणजे काय की ए अँड बी हे जे दोन्ही कोइफिशियंट आहेत, हे दोन्हीही शुड नॉट बी 0 ॲट द सेम टाईम. म्हणजे एकाच वेळेला ए आणि बीची व्हॅल्यू 0 राहता कामा नये. ऑब्व्हियसली विचार करा ना, एक्सला ए कोइफिशियंट आहे, वायला बी कोइफिशियंट आहे, एची व्हॅल्यू 0, बीची व्हॅल्यू 0. सो 0x 0y हे 0 झालं, हे 0 झालं. ऑब्व्हियसली उरलं काय? सी इज अ रिअल नंबर अँड अ रिअल नंबर. मग याची काही व्हॅल्यू येणार, तर दिस कॅन नॉट बी इक्वल्स टू 0. तर हे पॉसिबलच नाही आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली. अँड सेकंड थिंग, आपली इक्वेशन काय म्हणते? कंटेनिंग टू व्हेरिएबल्स. इथे व्हेरिएबल आहे का? ए व्हेरिएबलची व्हॅल्यू पण 0 होऊन चालली ना. सो ऑब्व्हियसली या पद्धतीत जर विचार केला तर ए आणि बीची व्हॅल्यू ही ॲट अ टाईम कशी असायला असावी? कोणत्याही वेळेस त्याची व्हॅल्यू 0, दोघांची व्हॅल्यू 0 नसावी. तर आपण पहिला पार्ट इथेच थांबू. एकदा रिवाईज करून बघून घ्या, डेफिनेशन नीट अंडरस्टँड करा, लिनियर इक्वेशन नीट अंडरस्टँड करा. ठीक आहे. क्वेश्चनच्या हिशोबाने आपली झाली. लेट्स सी सम एक्झाम्पल मीन्स एक्झॅक्टली आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत काय किंवा कोणते कशाला कसं ओळखायचं ते. तर ओळखण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीत पाहिलं आपण एक की डिग्री काय पाहिजे तुमची? डिग्री 1 पाहिजे. ए बी सी शुड बी रियल नंबर्स अँड ए अँड बी ॲट द सेम टाईम. ए अँड बी ॲट द सेम टाईम शुड नॉट बी इक्वल्स टू 0. हे तुमचे 3 क्रायटेरियाज आहेत जे तुम्हाला दिलेलं इक्वेशन, जे 2 व्हेरिएबलमध्ये दिलेलं इक्वेशन असेल ते वेदर इट इज अ लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे की नाही आहे. ओके. सो फॉर एक्झाम्पल फर्स्ट काय तुमचं एक एक्झाम्पल घेऊ की 4m प्लस 3n इज इक्वल्स टू 12 आहे का लिनियर इक्वेशन? लेट्स चेक. डिग्री
एम एन डिग्री 1 आहे. ए बी सी रिअल नंबर्स 4 3 12 रिअल नंबर्स आहेत. ए अँड बी ॲट द सेम टाईम 0. एची व्हॅल्यू पण 0 नाही आहे, बीची व्हॅल्यू पण 0 नाही आहे. कसं कम्पेअर केलं मी? ए एक्स प्लस बी वाय इक्वल्स टू सी पॅटर्नमध्ये. मग देअरफॉर इट इज अ लिनियर इक्वेशन. येस, it is a linear equation. So what about second? 3x square minus 7y plus 13 is equals to 0. सांगा आहे की नाही? एक. दुसरं झालं. तिसरं, अंडर रूट 2x minus root 5y equals to 16. 4 नंबर, 0x plus 6y minus 3 is equals to 0. 5 नंबर, 0.3x plus 0 minus 36. Now suppose this 0y minus 36 equals to 0. आहे की नाही इक्वेशन? आणि 6 नंबर तुमचं 4/x plus 5/y is equals to 4. आणि 7 नंबर तुमचं उत्तर 4xy minus 5y minus 8 is equals to 0. So this is your current work. आता तुम्हाला हे सोडवायचं आहे तुमच्या नोटबुक्समध्ये आणि टेल मी whether it is a equation or not with the reason. हे तुम्हाला आता सोडून मला याचे मी सांगितल्याप्रमाणे लगेच एक्सरसाइजसारखं एक स्मॉल सोडून मला त्याचा आन्सर्स पाठवायचे आहेत. मी तुम्हाला इथून पुढचे 5 मिनिट देतो आहे. ओके, तर आपण आता या एक्झाम्पल्सकडे येऊ. सगळ्यांनी सोडवले, बऱ्याच जणांची मला उत्तरं पण आली आणि खूप जणांनी बऱ्यापैकी सोडवलं. काही जणांचं स्टील कन्फ्युजन आहे. आपलं स्टँडर्ड फॉर्म काय आहे? ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0. या स्टँडर्ड फॉर्ममध्ये या टर्म आणि या टर्ममध्ये डिग्री किती पाहिजे? 1. ए बी सी कशा असायला हवेत? रिअल नंबर्स. आणि ए आणि बी ॲट अ टाईम, ॲट द सेम टाईम दे शुड नॉट बी 0. एकाच वेळेस दोन्ही 0 नाही राहायला पाहिजे. आता बघा, ह्या तिन्हीशी निगडीत इथे आपल्याला उत्तरं काढायची आहेत. या इक्वेशनमध्ये रूट 2 आणि रूट 5 हे इररॅशनल नंबर्स आहेत आणि रॅशनल आणि इररॅशनल नंबर्स रिअल नंबर्समध्ये फॉल होतात. त्याच्यामुळं ऑब्व्हियसली ए बी सी आर रिअल नंबर्स, ही टर्म सॅटिस्फाय होते. डिग्री किती याची? एक्सची डिग्री 1 आहे, वायची डिग्री पण 1 आहे, त्यामुळे फर्स्ट पण होतं आणि ए आणि बीची व्हॅल्यू 0 नाही आहे. त्याच्यामुळं येस, इट इज अ इक्वेशन. क्लिअर? आता हे इक्वेशन इथे एक्सची डिग्री किती आहे? रिझन काय? डिग्री किती आहे? 2 आहे, म्हणून इट इज नॉट अ इक्वेशन. इथे 0 हा, इथे एची व्हॅल्यू 0 आहे, एक 0 आहे, पण दोन्ही पण 0 आहेत काय ॲट द टाईम? नाही. इथं 0x आहे, भले एची व्हॅल्यू 0 असेल पण वायच्या कोइफिशियंटची व्हॅल्यू 0 नाही आहे. एक्सची डिग्री 1 आहे, वायची डिग्री 1 आहे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन येते का? येते. ए एक्स प्लस बी वाय प्लस सी फॉर्ममध्ये इक्वेशन पण येते. देअरफॉर इट इज अ लिनियर इक्वेशन. नंतर 0.3 ऑब्व्हियसली 0.3 आला, त्याच्यामुळं 0.3 हा तुमचा रिअल नंबर नाही आहे. त्यामुळं नो, इट इज नॉट अ रिअल नंबर, कारण की कोएफिशिएंट ऑफ ए इज नॉट अ रिअल नंबर, हेन्स इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. 4/x 5/y, x 1/x आहे, 1/xला वरती गेलं तर -1 होते डिग्री, 5ची -1 होते इक्वल्स टू 4. इथे डिग्री 1 आहे का? नाही, लेस दॅन 1 आहे, हेन्स इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. इथे मल्टिप्लिकेशन x इंटू वाय, एक्सची डिग्री 1, वायची डिग्री 1, ओव्हरऑल डिग्री काय झाली? 2. आठवते का मागच्या वर्षी इक्वेशन्समध्ये केले होते? 7xyz डिग्री किती होती इक्वेशनची? 1 1 1, डिग्री आली होती 3.
आठवते का डिग्री काढायचं इंडायसेस चॅप्टर स्टँडर्डचे 8th. तर इथे डिग्री किती आली याची, या टर्मची डिग्री आली तुमची 2, म्हणून इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. तर तुमचं किती नंबरचे इक्वेशन्स आहेत, फर्स्ट नंबर हे ऑलरेडी गिवन आहे, यस. सेकंड नंबर नो. तिसरा प्रश्नातलं इक्वेशन यस. 4मध्ये यस. 5मध्ये नो. 6मध्ये नो. 7मध्ये नो. क्लियर. चला क्रॉस चेक करा स्वतःचे आंसर्स, ठीक है. सो जब तक आप लोग वो सॉल्व करोगे वी विल गो फॉरवर्ड. तो लीनियर इक्वेशंस को हमने और एक नाम दिया था जिसका नाम था साइमल्टेनियस लीनियर इक्वेशन, आप लोगों को याद होगा. अभी किसको बोलते हैं, व्हेन वी थिंक अबाउट टू लीनियर इक्वेशंस, टू वेरिएबल्स के अगर दो अलग अलग लीनियर इक्वेशंस को हम लोग लेते हैं तो हम उन्हें सायमल्टेनियस लीनियर इक्वेशन बोलते हैं. लास्ट ईयर हमने ये किया था आणि मागच्या वर्षी जेव्हा आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सुरू केले होते तर त्याच्या सोडवण्याची आपण 2 मेथड शिकली होती. पहिली होती तुमची एलिमिनेशन मेथड, जे मी तुम्हाला म्हटलं की एक होती तुमची एलिमिनेशन मेथड आणि तुम्ही दुसरी एक मेथड शिकली होती, ती शिकली होती तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड. बरोबर आहे. तर एक एक्सरसाइज किंवा एक प्रॅक्टिस सेट तुम्ही घेतला होता तुमच्या या एलिमिनेशन मेथडवर, एक प्रॅक्टिस सेट तुम्ही सॉल्व केला होता तुमच्या सबस्टिट्यूशन मेथडवर आणि नंतर तुम्ही त्याचे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व केले होते. आणि अशा प्रकारे 2 ते 3 प्रॅक्टिस सेटमध्ये तुमचा हा लेसन मागच्या वर्षी संपला होता. एलिमिनेशन मेथडच्या स्टेप्स काय आहेत, आता तुम्हाला आठवत असेल की तुम्ही एक इक्वेशन घेतलं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एक सिम्पल इक्वेशन घेतलं, x + y = 2 अँड x - y = 1. आता एक सिम्पल इक्वेशन आहे, किंवा याला असं धरूया इथे 2x - y = 1. ओके. आता इथे काय करता तुम्ही एलिमिनेशन मेथडमध्ये, जेव्हा 2 लिनियर इक्वेशन्स आहेत तर त्याच्या टर्म्स बघता. सर्वात आधी तर इथे तुमची वायची टर्म, इथे वायची टर्म, यांचा कोइफिशियंट सेम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इतर कोणत्याही नंबरने या 2 इक्वेशन्सला मल्टिप्लाय करायची गरज नाही. मग तुम्ही काय करता की इथे यांचे साईन्स हे वेगवेगळे आहेत, म्हणून तुम्ही सरळ सरळ यांचं ॲडिशन करता आणि या इक्वेशनला तुम्ही सॉल्व करता. मग इथे तुम्ही या दोघांना एलिमिनेट करता, इथे ते 3x = 3 आणि मग तुम्ही करता x = 3/3 = 1. इथे आली तुमची xची व्हॅल्यू 1. मग तुम्ही काय करता, पुट दिस x = 1 इन इक्वेशन 1. सपोज दिस इज युअर 1 अँड दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. मग इथे ठेवलं, मग काय करता, सो x + y = 2 अँड y = 2 - x = 2 - 1 = 1. सो y काय आलं तुमचं, y पण आला 1. Therefore, your solution is x, y = 1, 1. आता ह्याच केसमध्ये इथे जेव्हा तुम्ही yला एलिमिनेट केलं का, तर कोइफिशियंट हा सेम होता. मागच्या वर्षी तुम्ही जेव्हा कोइफिशियंट सेम नसेल तर काय केलं होतं, मग तुम्ही केलं होतं इक्वेशन 1ला मल्टिप्लाय केलं होतं याच्या कोइफिशियंटने, इक्वेशन 2ला याच्या कोइफिशियंटने मल्टिप्लाय केलं होतं, किंवा दोघांचाही कोइफिशियंट सेम येईल अशा कॉमन नंबरने तुम्ही मल्टिप्लाय करता. त्याच्यानंतर जर साईन अपोजिट असतील तर तुम्ही डायरेक्ट ॲडिशन करता, साईन जर इक्वल असतील तर तुम्ही सबस्ट्रॅक्शन करता आणि मग परत सेम प्रोसेस फॉलो करून सॉल्व करून परत एक्सची व्हॅल्यू पुटअप करून तुम्ही याला सॉल्व केलं होतं. म्हणजे काय, तर तुमची जर मेथडॉलॉजी पाहिली असेल की कशा पद्धतीने एलिमिनेशन मेथड तुम्ही सोडवली होती, तर त्याच्यात तुम्ही सर्वात आधी 2 इक्वेशन घेतली, मग त्याच्यात काय केलं होतं, सिलेक्शन केलं होतं. कशात, select the coefficient of any one variable, from both equations.
इथे आपण वाय हा व्हेरिएबल सिलेक्ट केला होता. मग पुढे काय केलं, मल्टिप्लाय विथ द सुटेबल कॉन्स्टंट. मी जसं म्हटलं होतं की जर डिफरंट असेल तर तुम्ही काय करता, त्याला मल्टिप्लाय करता. मल्टिप्लाय विथ सुटेबल कॉन्स्टंट नंबर. कशासाठी, तर दोन्हींचे तुमचे कोइफिशियंट हे इक्वल व्हावे होऊन. मग ते इक्वल झाल्यानंतर तुम्ही बाय ॲडिंग और सबस्ट्रॅक्टिंग, बाय ॲडिंग और सबस्ट्रॅक्टिंग द कॉन्स्टंट किंवा ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन कॅरी करून तुम्ही काय करता, त्याचा एक व्हेरिएबल काय करता, एलिमिनेट करता. कळालं. कोइफिशियंट कोणता तरी एक धरायचा दोन्ही इक्वेशन्समध्ये एका व्हेरिएबलचा, त्याला एक सुटेबल कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करतो, गरज असेल तर त्याच्यानंतर त्याची आयदर ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शनची प्रोसेस करतो आणि त्याच्यापैकी एक, जसं इथं वाय एलिमिनेट केला, एक व्हेरिएबल आपण एलिमिनेट करतो. मग प्रोसेस काय होती, दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याची. सॉल्व टू गेट द व्हॅल्यू ऑफ अदर व्हेरिएबल. दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू घेण्यासाठी तुम्ही काय केलं, त्याला सॉल्व केलं आणि हे सॉल्व झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू येते, ती व्हॅल्यू तुम्ही रिप्लेस केली. रिप्लेस द व्हॅल्यू अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ कशाची, तर जे काही आहे तो व्हेरिएबलचे, ऑफ व्हेरिएबल जो काही. आता जसं इथं तुम्ही एक्सची काढली, त्याच्यानंतर इथे रिप्लेस केलं, रिप्लेस करून परत काय केलं तुम्ही, वायची व्हॅल्यू काढली आणि याच्या पद्धतीनं तुम्ही त्या इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट केलं होतं. ही होती तुमची एलिमिनेशन मेथड. आता सबस्टिट्यूशन मेथडमध्ये काय केलं होतं, सबस्टिट्यूशन मेथडमध्ये तुम्ही ह्याच इक्वेशनला समजा जर मी घेतलं, काय होतं, एक आहे तुमचं x + y = 2 आणि दुसरं आहे x - 2x - y = 1. आता ह्या मेथडला सबस्टिट्यूशनला तुम्ही काय केलं असतं, समजा इक्वेशन 1 आहे, तर इक्वेशन 1ला तुम्ही कसं लिहिलं असतं, x = किंवा y = काय केलं असतं तुम्ही, 2 - x. ह्या xला इकडे घेऊन गेले असते आणि मग तुम्ही इक्वेशन 2मध्ये, हे आहे पहिलं, हे आहे तुमचं इक्वेशन नंबर 1, इक्वेशन 2मध्ये तुम्ही ती व्हॅल्यू ठेवली असते. लाईक 2x - yची व्हॅल्यू काय ठेवणार इथं, -2x - 2 - x = 1. आता ऑब्व्हियसली साईन आहे म्हणून तुम्ही काढला, -2 + x = 1. सो 3x = 3 अँड = 1. म्हणजे काय की तुम्ही कोणत्या तरी एका व्हेरिएबलच्या टर्ममध्ये तुम्ही याला रिप्रेझेंट करता, नंतर दुसऱ्या इक्वेशनमध्ये त्याला रिप्लेस करता आणि एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढता. मग ही व्हॅल्यू ठेवून ॲटोमॅटिकली, आता जसं फॉर एक्झाम्पल, आता इथे तुम्ही काय घेतलं तर y = 2x, एक्सची व्हॅल्यू आली, देअरफॉर y = काय घेतलं असतं, 2 - एक्सची व्हॅल्यू आली ती 1, ती ठेवली तर तुम्हाला yची पण व्हॅल्यू भेटली. तर मग इथे स्टेप्स कशा होत्या तुमच्या, इथे स्टेप्स होत्या, फाइंड द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल इन टर्म्स ऑफ अदर. इथं आपण yची व्हॅल्यू एक्सच्या टर्ममध्ये घेतली. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय होते, सबस्टिट्यूट इनटू अदर इक्वेशन अँड सॉल्व. आणि सेम वेमध्ये डिराइव्ह द तुम्हाला जी पहिल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटलेली आहे
त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू वापरून तुम्ही दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढता. तर मागच्या वर्षी आपण ह्या सिस्टम्स शिकल्या होत्या की एक होती तुमची एलिमिनेशन मेथड, जिचा उपयोग करून तुम्ही एलिमिनेट करून एक्स किंवा वायची व्हॅल्यू काढली. दुसरी होती तुमची सबस्टिट्यूशन मेथड. ओके, तर याच्यावर आधारित तुमची पहिली एक्सरसाइज आहे. तर ह्या व्हिडिओनंतर आपण पहिल्या एक्सरसाइजकडे वळूयात. एकदा व्हिडिओ बघून घ्या व्यवस्थित. काही नाही समजलं असेल तर क्वेरीज विचारून घ्या.